चर्चा। सटाणा शहरातील बेजबाबदार अतिक्रमण, अनियोजित वाहतूक, स्थानिक प्रशासनाचा ढिसाळ कारभार यांनी घेतला मोक्षदाचा बळी। बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील रहिवासी जगदीश बदान यांची कन्या मोक्षदा हिचं दिनांक 17 रोजी सटाणा मालेगाव महामार्गावर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ अपघाती निधन झाले। या घटनेकडे केवळ अपघात म्हणून न बघता एका निष्पाप जीवाचा बळी का आणि कशामुळे गेला याची खरी कारणी मीमांसा सटाणा शहरवासियांबरोबरच पोलीस आणि स्थानिक आस्थापनांच्या प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे। सटाणा शहरात कोणत्याही बाजूने प्रवेश केला तर मुख्य महामार्गावरच मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं अतिक्रमण, मुख्य महामार्गांवरील दुतर्फा दुकानांच्या समोर उभे असणारे अस्ताव्यस्त वाहन, रस्त्यावर असणारे भले मोठे खड्डे, ब्रँडी, दारूच्या दुकानांसमोरील भरणारी जत्रा, बाजार समितीच्या आत बाहेर येणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची दादागिरी या सर्व कारणांमुळे अपघाताला निमंत्रण देण्यात येत आहे। या असंवेदनशील आणि बेजबाबदार निर्ढावलेल्या मानसिकतेतून मोक्षदासारख्या निष्पापांचा बळी जात आहे। याआधीही अनेक अपघात झाले। या अपघातामध्ये कोणाला प्राण गमवावे लागले तर कधी न भरून येणारं नुकसान झेलावे लागलं। या विषयाकडे अनेक वेळा विविध सामाजिक संघटना, पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला। जिल्हाधिकाऱ्यांपासून ते स्थानिक आस्थापना व त्यांचे अधिकारी यांच्याकडेही तक्रारी झाल्या, निषेध, निवेदन, आंदोलनही झाली। मात्र काही ठराविक पोचलेल्या टग्यांच्या हितसंबंधांच्या संवर्धनार्थ शाश्वत उपाययोजना केली जात नाही हे वास्तव आहे। मोक्षदाच्या प्राणाच्या बळी घेणाऱ्यांवर कारवाई तर झालीच पाहिजे, पण त्याबरोबरच यापुढे कोणाला आपल्या प्राणाला मुकावं लागू नये यासाठी कठोर पावलं उचलणंही आवश्यक आहे। हे स्थानिक पुढाऱ्यांनी, प्रशासनांनी लक्षात घ्यायला हवं। अमोल बाळासाहेब बच्छाव।